संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्थांचे सभासद राहील तर त्यापेक्षा कमी सभासद फी ही महामंडळाची फक्त 2100 रुपयामध्ये तुम्ही महामंडळाचा सभासद घेऊ शकता. दर 3 वर्षांनी त्याचं रिनोव्हेशन असतं त्याला सुद्धा 500 ते 700 रुपये फक्त लागतात. किंवा वर्षाला 300 रुपये फक्त आपण रिनोव्हेशन घेतो. पण अतिशय कमी फी मध्ये आपण त्याला भरपूर फॅसिलिटी देतो. कलाकारांच्या वेगवेगळे प्रयत्न असतील, निर्मात्यांच्या अनुदानासाठी प्रयत्न असतील, निर्माणाच्या वितरणासाठी प्रयत्न असतील, महाराष्ट्रामध्ये थिएटरची संख्या वाढावी यासाठीचे प्रयत्न असतील, या सर्व माध्यमातून आम्ही सर्व पक्षीयांच्या टचमध्ये आहोत आणि सत्ताधारी सर्व मंडळी आम्हाला त्याबद्दल सहकार्य करतायत. निश्चितच त्यातून आम्ही निर्माते आणि सर्व टेक्नॉलॉजीचा फायदा करू इच्छितो. सर आपण हे जे ऑडिशन होतात त्यांना कसं आपण व्यवस्थित करणार? आम्ही 2016ला निवडून आल्यानंतर गेले 10 वर्षाचे काम केले तर सर्वात मोठं काम असेल ते कुठल्याही ऑडिशनला फी घ्यायची नाही, आमच्या परवानगीशिवाय ऑडिशन घ्यायची नाही. या माध्यमातून असंख्य फेक ऑडिशन आम्ही बंद पाडलेले आहेत. ज्याला ऑडिशन घ्यायची त्यांनी पहिली स्क्रिप्ट रजिस्टर करावी, निर्माता म्हणून रजिस्टर व्हावं, त्याचा डीओपी कोण आहे, त्याचा जो ईपी आहे तो कोण आहे, तो रजिस्टर आहे का, त्या स्क्रिप्ट मध्ये असलेल्या पात्रांचीच ऑडिशन घेतो का, दरवर्षी 16 ते 25 वर्षापर्यंत मुली का लागतात, त्यांचं कलावंत नसतात का, पुरुष नसतात का, लहान मुले नसतात का, या गोष्टीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. यासाठी आमची एक सेपरेट कमिटी असत. त्याप्रमाणे भराडीचं काय महिला ब्रिगेड आहे, महिलांची सुरक्षा ब्रिगेड आहे, याप्रमाणे या फेक ऑडिशनवर लक्ष देण्याचं सुद्धा एक आमचं पथक आहे. त्याच्यामध्ये काही सिरियल वगैरे चालू आहेत पण त्याच्या साईड कलाकार असतात, ज्युनियर आर्टिस्ट, त्यांना जे मानधन दिलं असतं, तुटपुंजे दिलं असतं, जे काही वरून येणारं मानधन आहे ते 1000 रुपयांच्या तप्पेट असतं, 2000 असतं, पण मिळणारे जे कमीत कमी 200-300 रुपये त्याच्या हातात मिळतात. त्याबद्दल महामंडळाच्यावर काय ऍक्शन घेणार? निर्मात्याकडून दिलं जाणारं मानधन योग्य व्यक्तीच्या डायरेक्ट त्याच्या हातात मिळावं यासाठी आम्ही चालू केलेली जी आपण म्हणतो हमीपत्र, प्रॉमिसरी नोट आम्ही एक तयार केलेली, त्या आज होणाऱ्या निर्मिती संस्थेचं नाव, चित्रपटाचं नाव, त्या जो काम करतो त्या व्यक्तीचं नाव, त्याचं आज ठरलेलं मानधन, त्याची मानधन कधी देणार ती तारीख, या सर्व गोष्टी त्याच्यावर निर्मात्याची सही असते, प्रोडक्शन मॅनेजरची सही असते आणि त्या कॉन्ट्रॅक्टरची सही असते. या माध्यमातून त्यांचे पैसे बुडणार नाही, ठरलेले पैसे डायरेक्ट निर्मात्यांकडून त्यांना मिळतील आणि जे कोऑर्डिनेटर कास्टिंग एडिट असतील त्यांना त्यांची वेगळी फी मिळेल. यातून तिसऱ्याची फी होते आणि कलावंतांचं, ज्युनियर आर्टिस्ट आणि मॉब आर्टिस्टचं पैसे बुडवले जातात, हे बंद होणार आहे. आणि यासाठी सुद्धा आम्ही एकदम टाईट असे पावले उचलणार आहोत. जर कलाकारांसाठी काय करणार? निश्चितप्रमाणे ज्याप्रमाणे नवीन नवीन कलावंत इंडस्ट्रीसाठी येत आहेत, आपण पाहिलं की सैराट नंतर एक नवीन कलावंतांना यामध्ये यायचंय, या कलावंतांना पहिलं भक्कमपणे शिकवलं पाहिजे. त्यासाठी या विभागांच्या कार्यशाळा, ऑडिशन कशी द्यावी, तुमचा लुक कसा असावा, तुमचे हेअरस्टाईल कशी असावी, कॉस्ट्युम कसं असावं, वागणं कसं असावं, तुम्हाला बोलता यावं, अभिनय करताना काय केलं पाहिजे, अशा अनेक गोष्टी सुद्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ कलावंत त्याचं मार्गदर्शन करतील. आणि अशा कार्यशाळा महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यात जास्तीत जास्त कशा होतील हे आम्ही करू. हेच करण्यासाठी येत्या 7 जून रोजी मतदान, मी परत एकदा आवाहन करतो, रविवार दिनांक 7 जून रोजी सातारामधील मतदान हे कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूरमध्ये ठिकाण आपले पद्मराजे प्रिन्सेस पद्मराजे हायस्कूलमध्ये मतदान आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत आहे. आपण सर्व मतदारांनी मतदान करावं आणि पतंग या चिन्हावर 14च्या 14 उमेदवारांना मतदान देऊन बहुमताने विजय करावा. वृद्ध कलावंतांच्यासाठी जी शासनाची पेन्शन योजना आहे त्यामध्ये अनेकांचे प्रस्ताव गेल्या काही वर्षांपासून कलावंतांच्या योजनेचा हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. पर्टिक्युलर सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये पूर्वी जे कलावंत मधून घुसवले गेले, कलावंत नसलेलेच काही मंत्री महोदयांचे काम करणाऱ्या लोकांना मानधन मिळत आहे. याची स्क्रुटनी काढायची तर लाखो कलावंत आहेत. परंतु मध्यंतरी शिवसेना साहेबांची आमची मिटिंग झाली, ते म्हटले यापेक्षा त्याची संख्या किती वाढवता येईल, मानधन वाढ तर केलेली संख्या किती वाढवता येईल हे आपण पाहू. त्यामध्ये चित्रपट सृष्टीतील कलावंतांची संख्या होतं काय की 100ची संख्या असते जिल्ह्यात, आणि त्यामध्ये टाळ वाजवणाऱ्यापासून ते चित्रपटात काम करणारे, नाटकात काम करणारे, तमाशा कलावंत, लोक कलावंत सगळेच असतात त्यात. तरी त्यामुळे चित्रपट कलावंतांना समावेश कमी होतो. त्यानंतर दुसऱ्या वर्षी अप्लाय करायला परत अप्लाय करायला लागतं. ते लोक विसरतात, लोकांना वाटतं की ठीक आहे माझा अर्ज 5 वर्ष जुना आहे, तर त्यांनी रिपीट होत नाही तो राहिलेला पॅनल परत करावं लागतं. हे फार अवघड आहे. त्यासाठी आमची मागणी की चित्रपट सृष्टीमध्ये काम करणाऱ्यांना सेपरेट कोटा मिळावा. फक्त चित्रपट काम करणारे लोक कलावंत असतील किंवा कीर्तनकार असतील त्यांना वेगळ्या क्षेत्रात निवडावी. चित्रपटासाठी वृद्ध कलावंत मानधन योजना ही वेगळी असावी.
म्हणजे बोगस काय लाभार्थी त्यामध्ये जर असतील तर ते बाहेर काढण्यासाठी तुम्ही काय करणार आहे? नाही, निश्चित करू शकतो, पण फार पूर्वीपासून हे लोक आहेत. याचं काय मी त्यांना सांगितलं की स्थानिक सरपंच, चित्रपट महामंडळ त्यांना पुरावा हवा. त्यांनी चित्रपट काम केलंय, हे पुरावे घ्या. तो टाळकरी आहे, तो स्थानिक सरपंच असेल, ग्रामसेवक आहे, त्यांचा गावात माहीत असतं कोण कलावंत आहे कोण नाही. परंतु महामंडळाला एक वेगळा कोटा मिळावा यासाठी आम्ही मागणी केली. जयप्रभा स्टुडिओ जे बंद झालेलं आहे, भाजीपाला पेटरकरांचं एक स्वप्न होतं, मराठी माणसाचं स्वप्न होतं, ते पुन्हा चालू होणार का, किंवा त्या संदर्भात चित्रपट ची भूमिका काय असणार? निश्चितच महाराष्ट्र शासन त्यांचे गांभीर्याने त्याच्याचे आदरणीय माझे क्षीरसागर सर सुद्धा अनुकूल आहे त्यासाठी. आणि जयप्रभा स्टुडिओ हे महाराष्ट्राचं महानगरपालिका टेक ओव्हर करून ते महामंडळाला चालवायची आणि परत तिथे स्टुडिओ नक्कीच ते ऑफिस आहे ते आम्ही बंद करणार आहोत. आम्ही नवीन ठिकाणी चांगल्या मध्यवर्ती ठिकाणी जिथे सतत ऑफिस चालू राहील, 24 तास त्याला सेवा राहील, तिथे प्रॉपर त्याचे महामंडळाचे कामगार असतील. एका व्यक्तीच्या हाताखाली काय अवस्था होती, मी देशपांडेच्या हातात चालू आपण समजलं. त्यामुळे आता इथे पुढे महामंडळाचे अधिकारी असतील, स्थानिक कार्यकर्ते असेल, याचं वाट केवी महामंडळाचा ऑफिस